माझ्या आजच्या या कथेचं नाव आहे वचनपूर्ती. डोक्यावर चमत्कारिक आवाज करत गरगरणाऱ्या फॅनकडे आबांनी नकळतच बघितलं आणि एक आळस दिला. शरीराचे सगळे अवयवही त्या पंख्यासारखे कुरकुरत असल्यागत त्यांना वाटलं. आपल्या या कल्पनेचं त्यांनाच हसू आलं. शरीराची मरगळ झटकत त्यांनी समोरच्या कामाचा निकाल लावायला सुरुवात केली. भर दुपारीही ऑफिसच्या दिव्यांचा प्रकाश काळोखाशी लपंडाव खेळत असल्यागत वाटत होतं. भोवताली फायलींचे गठ्ठे सांभाळणाऱ्या रॅक्स वर्षानुवर्षाच्या अनुभवांचं आणि सहनशीलतेचं ओझं जपत स्तब्ध उभ्या होत्या. पिवळसर झालेल्या कागदांचा, त्यावरील धुळीचा एक खिन्न वास साऱ्या ऑफिसभर पसरलेला होता. येणाऱ्या वर्षांबरोबर होणाऱ्या नव्या नेमणुकांचाच काय तो बदल होत होता ते ऑफिसमध्ये. बाकी सारं तेच ते, जसंच्या तसं. समोरच्या खिडकीजवळ कुण्या मंत्र्याच्या हस्ते लावलेलं बहव्याचं झाड मात्र वाढत वाढत छतापर्यंत पोचलं होतं. फांद्या फांद्यांवर पिवळ्या फुलांचे आणि कुठल्या कुठल्या पक्ष्यांच्या घरट्यांची ओझं सांभाळत बहवा उभा होता. त्याच्याखाली हातगाडीवर चहा विकणाऱ्या एकानं एक छोटी टपरी सुरू केली होती. जमिनीसंबंधीच्या तक्रारी, अर्ज, विनंत्या यासाठी येणाऱ्या अर्जदारांचे आणि त्या ऑफिसमधल्या लोकांचे तेवढेच एक विश्रांतीस्थान. सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर सीताराम शिपायाकडून आबा एक कप चहा आणून घेत. तो पीत पीत ऑफिसभर नजर फिरवीत आबा समोरच्या फायलींना हात घालत. नाकावरच्या चष्म्यावरून बघत समोरच्या व्यक्तीची चेष्टामस्करी करत आबा फायलींमध्ये हरवून जात. गेले कित्येक दिवस, कित्येक वर्ष हेच तर त्यांचं रुटीन होतं. त्यांच्या टेबलवरील काचेखाली कित्येक पत्रिका, ग्रीटिंग्स अगदी व्यवस्थित लावलेले असत. ऑफिसमध्ये आल्यावर चहा पिता पिता ते या साऱ्यांवरून एक नजर फिरवत. जणू त्या पत्रिका, ग्रीटिंग्स त्यांना त्या पाठवणाऱ्यांची आठवण करून देत असे. शेजारच्या टेबलवरच्या साठेबाई किंवा सुषमा देसाईने त्यांना आवडलेलं एखादं ग्रीटिंग मागितलं तरी ते त्यांना मिळत नसे. अशा वेळेला फुरंगटलेल्या सुषमाकडे बघून डोळे बारीक करत ते तिच्या भावी पतीच्या पत्राची मागणी करत आणि मग सारं ऑफिस हास्यकल्लोळात बुडून जात असे. अशावेळी आबांचे पिंगट हिरवे डोळे आणखीनच मिश्किल वाटत. मग साठेबाईंच्या दुखऱ्या पायाची, राणीबाईंच्या आजारी बाळाची, नवीनच जॉईन झालेल्या मधुकरच्या कामाची आणि सीतारामच्या मदिरापानाचीही सारी चौकशी करून आबा परत कामाकडे वळत. एकदा का त्यांनी मान फायलीत खुपसली की ते जेवणाच्या वेळेलाच वर होईल हे सारा स्टाफ जाणून असे. मग आबा या खात्यात हेड क्लार्क म्हणून आले आणि जमिनीसंबंधीचे व्यवहार बघणाऱ्या या वृक्ष खात्यात जरा हिरवळ आली. गोरापान चेहरा, करारी जिवणी आणि पिंगट हिरवे डोळे असणाऱ्या आबांकडे बघून तशी प्रथमदर्शनी भीतीच वाटे. पण एकदा त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तीला त्यांच्या स्वभावाचा चटकन परिचय होत असे. त्यांच्या या स्वभावानेच तर त्यांनी कित्येक नव्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेतलं होतं. एवढं असूनही आबा अळूच्या पानांप्रमाणे त्यांच्यापासून अलिप्तच होते. आबांचा संसार, त्यांची मुलं बाळं याबद्दल कुणाला काहीच माहिती नव्हतं. हा विषय निघाला की आबा शिताफीने तो विषय टाळत बदलून टाकत आणि त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष मात्र हा चर्चेचाच विषय ठरत असे. नाही म्हणायला आबांची पत्नी ऑफिसमध्ये आली होती एकदाच गेल्या आठवड्यात. आबांना कसलाचा निरोप द्यायला त्या आल्या असाव्यात. आबा नेमके तेव्हा साहेबांच्या केबिनमध्ये गेलेले. आबांच्या पत्नीला म्हणजे नानींना साठेबाईंनीच खुर्चीत बसवलं होतं. गोरापान चेहरा, केसाचा घट्ट अंबाडा आणि सुतीच पण व्यवस्थित नेसलेली साडी सारंच कसं टापटिपीचं. त्यांच्या कानातल्या कुड्या ऑफिसच्या मंद प्रकाशातही लख्खन चमकून जात होत्या. अंगभर पदर लपेटून घेत त्या आबांच्या ऑफिसचं निरीक्षण करत होत्या. सारं ऑफिस मात्र त्यांनाच बघत बसलं होतं कुतूहलानं, कोणी फायली नाडून तर कुणी सरळपणे. त्यांचा उन्हाने लाल झालेला चेहरा आणि घामाने भिजलेले केस बघून साठेबाईंनी हळूच पाण्याचा ग्लास पुढे केला होता आणि सीतारामला चहा आणायला खुणवलं होतं. नानींशी काहीतरी बोलावं, त्यांची ओळख करून घ्यावी असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण नानी हातात काहीतरी पाकीट धरून ओठ घट्ट मिटूनच बसल्या होत्या. तगमगणाऱ्या त्यांच्या जीवाला पाणी पिऊन थोडं थंड वाटल्यावर
त्यांनी राणीबाईंकडे बघितलं. कृतज्ञतेचं एक स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं तेव्हा त्यांच्या गालाला पडणाऱ्या खळ्या पाहून साऱ्यांनाच आबांचा हेवा वाटून गेला. तेवढ्यात आबा केबिनमधून बाहेर आले आणि समोर नानींना पाहून चमकलेच. नानींनी पुढे केलेलं पाकीट घेऊन त्यांनी त्यातून एक कागद काढला, वाचला आणि केबिनमध्ये जाऊन साहेबांची परवानगी घेऊन ते नानींसह बाहेर पडले. हे सारं इतक्या झपाट्याने झालं की ऑफिसमध्ये कुणालाच काही विचारता आलं नव्हतं. ते बाहेर गेल्यानंतर मात्र सारेजण एकत्र येऊन तर्क कुतर्क करत बसले होते. आपल्या घरादाराची चौकशी करणारे आबा आपल्याबद्दल काहीच सांगत नाहीत. आता आपणही त्यांना काहीच सांगायचं नाही असं मग त्यांनी एकमतानं ठरवलं. त्यातच साचलेल्या केसेस हातावेगळ्या करण्याच्या वरून आलेल्या आदेशानं सारेच फायलींच्या गठ्ठ्यात बुडून गेले होते. फायलींमधले पेपर्स निकाली लावता लावता सारेच नानींचं येणं विसरूनही गेले होते. हातातल्या फायलींमधून आकडेमोड करता करता येणाऱ्या शनिवार रविवारचे बेतही आखले जात होते. अवचित पडून गेलेल्या पावसानं सारं वातावरण स्वच्छ करूनच दुसरा आठवडा उजाडला होता. 10च्या ठोक्याला येणाऱ्या आबांची अनुपस्थिती साऱ्यांनाच जाणवून गेली. घड्याळाच्या पुढे सरकणाऱ्या काट्यांबरोबरच आबांचं न येणंही निश्चित होत गेलं. तसं साऱ्यांच्याच मनात शंकांचं भूत परत नाचू लागलं. पुढचे 2 दिवस त्याच मनस्थितीत घालवून शेवटी सगळ्यांनी मधुकरला आबांच्या घरी जाण्यास सुचवलं. आबांची तब्येत बरी नसणार तेव्हा अशा स्थितीत त्यांना पाहायला गेलो तर त्यांना ते खटकणार नाही असा निर्णय एकमतानं घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे मधुकर गेलाही आबांचा पत्ता शोधत. दुसऱ्या दिवशी खाली मान घालून बसलेल्या मधुकरला काही विचारण्याआधीच आबा ऑफिसमध्ये आले आणि मनांमनांमधील विचारांचे कंगोरे आणखीनच वाढायला लागले. मधुकर कधी नव्हे तो आज फायलीत डोकं खुपसून बसलेला. नेहमीप्रमाणेच आबा ऑफिसमध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावर गेल्या दिवसाची काही खूण दिसते का हे पाहण्याचा तपासण्याचा सारेच प्रयत्न करत होते. पण त्या नितळ डोळ्यात कसल्याच छाया दडलेल्या नव्हत्या. नेहमीप्रमाणे आबांनी चौकशी करताच आपला त्यांना काही न सांगण्याचा निर्णय विसरून साठेबाई, सुषमा त्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याच. आजही सुषमाच्या भावी नवऱ्याचं पत्र आलं होतं. पुढच्या महिन्यात होणारा तिच्या लग्नाचा विषय तोंडी लावत सारं ऑफिस हातातली कामं पुरी करत होतं. साऱ्यांच्या विशेषतः आबांच्या चिडवण्यानं बेजार होऊन सुषमा फायलीत डोकं खुपसून बसली होती. लग्नानंतर ती ही नोकरी सोडणार होती ना, त्यामुळे या 15 दिवसात साचलेली कामं संपवण्याच्या मागेच होती ती. अंगाची तलखी करणाऱ्या सूर्यासोबतच हाही दिवस उजाडला होता. ऑफिसचं कोंदट वातावरण आणि अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा सारंच कसं चिपचिपीत होऊन गेलं होतं. समोरचं बहव्याचं झाड मात्र बाजूच्या गुलमोहराशी स्पर्धा करत मस्त फुललं होतं. तेवढाच काय तो डोळ्यांना विसावा. काय बाई हा उकाडा, कूलरच्या पाण्यानंही तहान भागत नाही असं म्हणत लंच टाईमला साठेबाई, सुषमा, मधुकर आबांच्या टेबलाभोवती जमले. इतर जणही आपापल्या ग्रुपमध्ये विखुरले. नेहमी पोळी भाजी आणणाऱ्या आबांच्या डब्यात ब्रेड आणि जॅम बघून सारेच चमकले. साठेबाईंनी आपल्या डब्यातली पोळी भाजी तर मधुकरनं आपला सगळा डबाच आबांच्या पुढे ठेवला. प्रत्येकाच्या डब्यातलं थोडं थोडं घेत आबा आपल्याही डब्याचा समाचार घेऊ लागले. पण ते खातानाही कसली तक्रार नव्हती. साठेबाईंनी हळूच विचारलं, आबा आज कधी नाही ते ब्रेड जॅम? वहिनींना बरं नाही का? त्या दिवशी ओळखही नाही करून दिलीत त्यांची. अरे चुकलं सॉरी, गडबडीत राहूनच गेलं. आता परत कधीतरी. अगदी या सुषमाच्या लग्नातच करून देतो तुमची ओळख, मग तर झालं. आणि आज जरा चेंज म्हणून ब्रेड जॅम. नेहमीच्याच मोकळ्या सुरात ते बोलले, पण त्यांच्या पिंगट हिरव्या डोळ्यात विषादाची सावली सरकून गेल्यागत सुषमाला वाटलं. आबा खरं सांगताय ना? आणि वहिनी जर माझ्या लग्नात आल्या नाहीत तर मी बोलणारच नाही तुमच्याशी. सुषमाने जणू धमकीच दिली त्यांना. आबा त्यापेक्षा तुमच्या निरोप समारंभालाच आणा त्यांना. मधुकरच्या या बोलण्यानं एक तणावपूर्ण शांतता त्या टेबलवर पसरली. आबांचा निरोप समारंभ? साठेबाई जवळजवळ किंचाळल्याच. आबा आणि त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ बरोबरच, म्हणजे अजून 3 वर्ष होती त्यासाठी. त्याआधीच सुषमा पण बावरल्यागत त्यांच्याकडे बघत बसली. मधुकर तू म्हणजे ना
तरी तुला सांगितलं होतं हा विषय आत्ता काढू नकोस म्हणून. आबा म्हणाले. सॉरी आबा, लक्षातच नाही राहिलं, मधुकर ओशाळून म्हणाला. कालच तर कळलं होतं त्याला आबांच्या निर्णयाबद्दल. आबांनी साहेबांशी याबाबत चर्चाही केली होती त्यांच्या घरी जाऊन, आणि ऑफिसच्या नियमानुसार रीतसर अर्ज करून आबा निवृत्त होणार होते. पण त्यापूर्वी म्हणजे या महिना अखेरीपासूनच आबा रजेवर जाणार होते. कधी नाही ते आबांनी रजा मागितली होती आणि साहेबांनीही थोडा विचार करून ती मंजूर केली होती. त्यांनी आबांना सेवानिवृत्तीबद्दल परत विचार करायला सांगूनही आबा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आबांच्या विरोधाला न जुमनताच साहेबांनी एक छोटा निरोप समारंभ करायचं ठरवलं होतं. याबद्दलची नोटीस स्टाफला यायची होती, पण मधुकरच्या बोलण्यानं ते कळलंच आणि सारे गप्प झाले. आबा हे ऑफिस सोडून जाणार? डब्यातला घास तसाच चिवडत सारे गप्प बसले होते. त्याचं काय आहे मंडळी, थोडं हसत घसा खाकरत आबा म्हणाले. आता म्हातारा झालो, झेपत नाही काम पूर्वीसारखं. आबा खोटंच हसत आहेत हे जाणून साठेबाई म्हणाल्या. आबा तुम्ही कसले म्हातारे, आणि वय झालं ही तक्रार तुम्ही कधीपासून करायला लागलात? सुषमा तर रडण्याच्याच बेतात होती. असं काय करताय आबा, असं मधून कसं जाता येईल तुम्हाला? माझं लग्न, तिला पुढे बोलवे ना. अगं फक्त ऑफिसच सोडतोय, तुझ्या लग्नाला येणार आहेच ना मी. हो, यायलाच हवं ना. मुलगी म्हणले ना तुला, मग जावई बापूंना आशीर्वाद नको द्यायला? सुषमा ऑफिसमध्ये नवीन आल्यापासूनच सगळे प्रसंग आठवत आबा थरथरत्या स्वरात म्हणाले. त्यांची नजर बाहेरच्या बहव्याच्या पिवळ्या घोसाकडे लागली होती. बघता बघता आसवांची एक माळ सरकन त्यांच्या गालावर उघळली. मधुकर सुषमा भांबावून साठेबाईंकडे बघू लागले. त्यांनी आबांच्या हातावर थोपटलं आणि पाण्याचा ग्लास त्यांच्यासमोर धरत त्या म्हणाल्या. आबा खरंच थकलात, आता हक्काची रजा घेऊन वहिनींना घेऊन मस्त फिरून या कुठेतरी. आतापर्यंत रजा कधी घेतलीच नाहीत तुम्ही. बहव्यावरची नजर न काढता आबा म्हणाले. फिरायचंच आहे बाई, माझ्यासाठी नाही तरी तिच्यासाठी फिरायचंच आहे मला. जग बघायची इच्छा होती ती तर गेली, एक स्वप्न बनून आली आणि स्वप्न बनून गेली. आबा कुणाबद्दल बोलताय तुम्ही? साठेबाईंनी हळूवार स्वरात विचारलं. जुईली, माझी मुलगी, नक्षत्रासारखी पोर. देवानं मलाच का द्यावी? नानींचं मुकेपण भरून काढण्यासाठी का त्यांना हे रत्न पाठवलं होतं माझ्याकडे, कोण जाणे. नानींबद्दल नव्यानं कळलेली ही माहिती ऐकून सारेच चाट पडले. तरीच त्या बोलल्या नाहीत त्या दिवशी. साठेबाई मनात म्हणाल्या. जुईली झाली तेव्हा नर्सनं सांगितलं, या सगळ्यात जी सुंदर परी असेल ना ती तुमची लेक. अगं सुषमा, पहिल्या नजरेत ओळखलं मी पोरीला. अशी गोरी गुलाबी हिरव्या निळ्या डोळ्यांची बाहुलीच जशी. तिथंच ठरवलं तिचं नाव, जुईली, जुईच्या फुलांसारखी नाजूक. आबा आपल्याच नादात बोलत होते. कसलाच त्रास दिला नाही पोरीनं बघा. नानींच्या अंगाईचीही अपेक्षा केली नाही तिनं. माझा आवाज तो काय, पण तोही सहन केला तिनं. मी म्हणायचो अंगाई म्हणून, तर पोरगी नुसती हाताच्या स्पर्शानं झोपून जायची. नानीला तर तिचं रडणं वगैरे ऐकूच यायचं नाही. खूप तडफडायची बिचारी. तिच्या तोंडाजवळ कान नेऊन ऐकायचा प्रयत्न करायची. पण आबा झपाटल्यागत बोलत होते. आबा त्रास होत असेल तर नका सांगू, मधुकर हळव्या स्वरात बोलला. छे रे, त्रास बोलण्याचा कसला, हे सारं सहन करता करता छाती पार दगडाची झाली आहे माझी, आबा म्हणाले. साठेबाईंनी नजरेनंच मधुकरला गप्प राहण्यास खुणवलं. मी जगायचो जुईलीसाठी, पण कार्टी अशी गुणी की पोट भरलं की गुडूप झोपायची. तिच्या बोबड्या स्वरांनी मी तर वेडाच झालो होतो. पण नानी, ती मुकली होती या सुखाला, हे जाणवून खूप निराश होत असे मी. पोरीला शाळेत जायला आणि भटकायला खूप आवडायचं. ऑफिसमधून घरी गेलो की सायकलवरून एक फेरी मारल्याशिवाय घरात पाऊल टाकू देत नसे मला ती. लंचवर संपत आला तरी आबा बोलतच होते. एक जण परतत होता.
आबा एकटक बाहेरच्या चिमणीच्या घरट्याकडे बघत बोलतच होते. सगळं सुरळीत चाललं होतं. मग काय झालं माहिती नाही. जुईलीचे पाय दुखायला लागले. अवघी 10 वर्षाची होती, पण ओठ दाबून कळा सहन करायची. डॉक्टरांनी निदान केलं की तिच्या स्नायूंना कसलासा आजार झालाय म्हणून. किती डॉक्टर, किती औषधं केली, अगदी विश्वास नसताना अंगारे धुपारे सुद्धा केले, पण तिचे पाय हळूहळू लुळेच पडत गेले. भटकण्याचं, हुंदडण्याचं, खेळण्याचं वय तिचं. ती खुर्चीला खिळून बसली. दारात बसून बाहेर खेळणाऱ्या मुलांकडे बघत राहणाऱ्या जुईलीला बघून मी स्वतःवरच चिडायचो. आतल्या आत रडायचो. नानी तर काय आणखीनच आपल्या कोशात शिरली. आपल्या परीनं पोरीचं सारं करायची ती, पण कधी कुठं जाणं नाही की काही तक्रार नाही. आतल्या आत दुःख पचवायची. मला निदान ऑफिस तरी होतं. इथं येऊन 8 तासापुरतं घर डोक्यातून बाजूला ठेवायचं, तुमच्याशी हसायचं, थट्टा करायची आणि वेळ संपली की ऑफिसला तिथेच ठेवून मन दगडाचं करून परतायचं. आबांचं सांगणं ऐकता ऐकता प्रत्येकालाच त्यांच्या वागण्याचं कोडं उलगडत होतं. सारेजणं आपल्या टेबलवर येऊनही ऑफिसवर टाचणी पडल्याचा आवाज यावा इतकी शांतता पसरली होती. ऐकू येत होती फक्त पंख्याची घरघर आणि आबांचा थरथरता ओला आवाज. आजारपण तिचे स्नायू पोखरतच चाललं होतं. औषधामुळे त्याचं आक्रमण काही प्रमाणात रोखलं होतं, पण तात्पुरतंच. शाळेत जाण्याचाही प्रयत्न केला पोरीनं, पण ते सततचं बसणं नाही झेपलं तिला. शेवटी मी तिचा अभ्यास घरीच घ्यायचा ठरवलं आणि तिने परीक्षा द्यायच्या. मग असंच चाललं होतं आमचं रुटीन. तिचं चित्र काढणं बघून मी तिला ड्रॉइंगचं सामानही आणून दिलं होतं. तिच्या चित्रातून समोरचं जग प्रत्यक्षात उतरत असे. पिवळा रंग आणि त्यातल्या त्यात बहवा फार प्रिय पोरीला. म्हणायची, पिवळा रंग मला सूर्योदयाची आठवण करून देतो. पण तिच्या आयुष्यात सूर्योदय व्हायचाच नव्हता. तिचं धडपडणं, जगण्याची आसक्ती, जीवनावर प्रेम करण्याची शक्ती पाहून मला माझा मीच थिटा वाटायचो. मला निराश बसलेलं बघून म्हणायची, बाबा मी तर तुमचं मन आणि आईची जगण्याची जिद्द घेऊन आले आहे. आईच्या कमीपणाची जशी तुम्ही कीव केली नाही तशी माझीही करू नका. मी जगणार आहे, पूर्ण जगणार आहे. नानीला तिचे शब्द समजावले तशी तिनंही पोरीच्या जगण्याला साथ देण्याचं ठरवलं. तीच मग जुईलीला वाचायला आणायची. न बोलता काय काय शिकवत राहायची. माझ्या बायकोला कविता करता येतात हा शोध मला तेव्हाच लागला. मी सूर्याला प्रकाश मागितला तर त्यांना जगण्याचा अर्थ सांगणारा अंधार माझ्या पदरात टाकला. सूर्याला प्रकाश मागितला तर त्यांना जगण्याचा अर्थ सांगणारा अंधार माझ्या पदरात टाकला आणि विस्तवाचं देणं देत निघून गेला. सुंदर, अनवधानानं सुषमा उद्गारली. अशा अनेक कविता केल्या त्या दोघींनी. दुखण्यात हरवणाऱ्या स्नायूंना, त्यांच्या वेदनांना न जुमानता जुईली हसत राहायची, आम्हाला हसवायची. पण या आजारानं तिचं संबंध शरीरच लोळं करून टाकलं. तिचं लोळागोळा झालेलं शरीर बघून वाटे, कधी संपणार हे सारं. निष्ठुर वाटतात ना हे विचार. हताश व्हायचो ना मी कधी कधी. पण नानीनं कधी तक्रार नाही केली. मुक्यानंच दुःख झेलत होती बिचारी. मुक्यानं दुःख झेलायची आणि ओठाहाड अश्रू लपवून कवितांमध्ये वेदना जोजवत बसायची. बोलता बोलता आबांचा कंठ भरून आला. बाहेरची शांतता जाणवून बाहेर आलेले साहेब त्यांच्या केबिनच्या दारातच थबकले. नकळत सीतारामच्या स्टूलवर बसले. रोज यावेळेस चहा घेऊन येणाऱ्या पोऱ्याही ऑफिसमधलं वातावरण बघून थबकला. सीतारामनं बोटाच्या खुणेनंच त्याला परत पेटाळलं. बरं का साठेबाई, माझ्या जुईलीला फिरायची खूप हौस. फिरण्याची सारी हौस मात्र पुस्तकातल्या चित्राच्या वर्णनातून किंवा चित्रातून आणि अनेकदा तर स्वप्नातूनच बघायची ती. आबा जणू जुईलीची स्वप्न आठवून बोलत होते. कधी चांदण्यात चमकणारा ताजमहाल, तर कधी रंगीबेरंगी प्रकाशात पाण्याच्या कारंजात नाचणारं वृंदावन गार्डन, कधी थंडीच्या धुक्याच्या धुलईत लपलेलं महाबळेश्वर, तर कधी जोसात बरसणारा पाऊस अंगावर घेणारं माथेरान. सारं काही स्वप्नातच बघायची ती.
होते. सारं काही स्वप्नातच बघायची ती. स्वप्नातच ती घोड्यावरून रपेट करायची, फुलांबरोबर गप्पा मारायची, पावसात मनसोक्त भिजायची आणि तापल्या उन्हाच्या किरणांशी खेळायची. सारं काही स्वप्नातच. आबा जुईलीच्या स्वप्नांशी अगदी एकरूप झाले होते. जणू हे सारं अनुभवणारी, नाचणारी आणि आनंदानं बेहोश होणारी जुईली त्यांच्यासमोरच होती. तिची स्वप्न ऐकून मी खूप कासावीस व्हायचो रे मधुकर. किती दिवस स्वप्नातच अनुभवायचं तिनं हे विश्व, किती दिवस. तिचा तो खुशीत आनंदात असल्याचा देखावा करणं, एकटी असताना पाऊस पकडण्यासाठी खिडकीबाहेर हात काढण्याचा प्रयत्न करणं, सारं सारं माझं आतडं पिळवटून टाकायचा. मागचा तो वळवाचा पाऊस मातीचा धुंद सुगंध उठवून गेला आणि पोरगी खूपच अस्वस्थ झाली. तिची तडफड, नानीची घुसमट पाहून ठरवलं, बस खूप झालं ऑफिस, आता रिटायर व्हायचं आणि जमवलेल्या पैशात जुईली म्हणेल तिथं जाऊन यायचं. तिला चांदण्यात गूढ गंभीरतेनं भारलेला ताज दाखवायचा. प्रत्येक कलाकृतीत कविता लपलेली अजंठा वेरूळ दाखवायचं. पावित्र्य आणि मांगल्यांना जीवन समृद्ध करणारी गंगा दाखवायची. ती म्हणेल तिथे आणि म्हणेल तसं जायचं. तिला अंगाखांद्यावर खेळवलं होतं मी. आज तिला फुलासारखं अलगद हातावर उचलून नेण्याचीही माझी तयारी होती. त्यासाठी रिटायर होण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही पुरी करत आणली होती मी. नानी आपल्या परीनं मदत करतच होती. पोरगी तर ह्या कल्पनेनं इतकी खुश झाली होती. वेगवेगळ्या ठिकाणची माहिती पुस्तकं जमवून कसं जायचं, कुठे जायचं याचे रोज नवे नवे बेत करत होती. या साऱ्यात आपला आजारपणही विसरली होती बघा. आबा जुईलीचा हसरा चेहरा, तिच्यावरती या प्रवासाच्या बेतामुळे चढलेला जोश आणि हे सारं अनुभवण्यासाठी चाललेली धडपड आठवत होते. पण देवाला तिचं हे सुखही नाही बघवलं. तिच्या मनाला आणि शरीरालाही या आनंदाचा ताण नाही झेपला. शरीराचे स्नायू बधीर करणाऱ्या आजारपणानं तिच्या हृदयाच्या स्नायूंनाही जखडून टाकलं, पार लुळं करून टाकलं. आपल्या ओंजळीत तोंड खुपसून आबा बोलले. ऑफिसमधला सारा स्टाफही आबांच्या या सांगण्यानं पार हादरला होता. आबांचं शरीर हुंदक्याने गदगदत होतं. सुषमाच्या रुमालाचा तर पार चोळामोळा होऊनही तिचे अश्रू वेड्यासारखे गालावरून उघडतच होते. ते पुसण्याचं भानही तिला राहिलं नव्हतं. साठेबाई आपल्या दुखऱ्या पायाला कधीच विसरल्या होत्या. स्वतःला अगदी खंबीर म्हणवणाऱ्या साहेबांचे डोळेही आज ओलावले होते. त्या दिवशी जुईलीच्या हृदयाच्या स्नायूंनी त्यांचं काम करणंच नाकारलं. नानीनं कसंबसं तिला शेजाऱ्यांच्या मदतीनं हॉस्पिटलमध्ये नेलं आणि स्वतः आली मला बोलवायला. हॉस्पिटलमध्ये पोरगी असंख्य नळ्यांच्या जाळ्यात गुरफटली होती. प्रत्येक श्वासागणिक होणाऱ्या वेदना, श्रम तिच्या चेहऱ्यावर उमटत होते. मला बघून हसण्याचा उगा प्रयत्न केला तिने. डोळ्यानंच खुणवून मला आणि नानीला जवळ बोलावलं. डॉक्टरांच्या विरोधाला न जुमानता मी आणि नानी तिचे हात हातात घेऊन बसलो तिथेच रात्रभर. पण स्वप्नांच्या पर्या आल्या आणि अलगद तिला घेऊन गेल्या. स्वप्नांच्या दुनियेत निघून गेली पोर माझी. जुईलीनं फक्त एक मंद निश्वास सोडला आणि त्या पर्यांचा हात धरून निघून गेली ती. हार्ट लंग्स मशीनचा आवाज बंद झाला आणि उरली फक्त शांतता. आता तिला तिचं शरीर नव्हतं अडवायला तिच्या प्रवासात. किती गोड हसत होती म्हणून सांगू. गीतेतल्या त्या श्लोकाप्रमाणे मुक्त झाला तिचा आत्मा. आता तिला उचलून घ्यायला नाही लागणार की कोणाचा हात नाही पकडावा लागणार. थरथर त्या स्वरात आबा बोलत होते. बोलून सुकलेला घसा ओला करण्यासाठी त्याने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि झटक्यात रिकामा केला. त्यांच्या चेहऱ्यावर गेल्या दिवसांच्या खुणा आता साऱ्यांच्या नजरेस पडू लागल्या. त्यांच्या नजरेतील चमक मंद झाली होती. चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा उमटल्या होत्या. घड्याळानं तासाचा टोला दिला आणि संपलेल्या काळाची आणि हरवलेल्या अनेक क्षणांची साऱ्यांना जाणीव झाली. आबा आता पुढं काय करायचं ठरवलं तुम्ही? साठेबाईंनी हलक्या स्वरात विचारलं. सारांच्याच मनात घुटमळणाऱ्या प्रश्नाला बोलकं रूप मिळालं. साऱ्यांच्या प्रश्नार्थक नजरांकडे, सुषमाच्या रडून लाल झालेल्या नाकाकडे आबांचं लक्ष गेलं. चेहऱ्यावर उगाचच हात फिरवत त्यांनी आवंढा गिळला. उसनं हसू आणून त्यांनी मधुकरकडे पाहिलं.
त्यांच्या बेताची कल्पना असलेल्या मधुकरनं त्यांची नजर चुकवली तसं त्यांचं पूर्वीचं मनमोकळं हसू परत ऑफिसवर घुमलं. दबलेल्या शांततेत काळजात सर्र करून जात ते हसू उगाचच फायलींच्या ढिगाऱ्यात, स्टँडवरच्या गठ्ठ्यात आणि कोळिष्टकांआड प्रकाशाचा लपंडाव खेळणाऱ्या दिव्यांभोवती घोटाळल्यागत साऱ्यांना वाटलं. मी जुईलीला वचन दिलं होतं भारतभर फिरवण्याचं, ते मी पाळणार आहे. जे ठरवलं होतं तेच करणार आहे. जुईली शरीरानं नसली तरी मनानं माझ्याजवळ नानींभोवती असणार आहे. माझ्या तोंडून ती ताजचं, वेरूळचं सौंदर्य ऐकेल. नानींच्या डोळ्यातून ती चांदण्यांच्या बरसातीत स्वर्गीय सौंदर्यात नटलेल्या कलाकृती पाहिल. नानींच्या कवितेतून तिचं सौंदर्यासक्त मन मोकळं करेल. आमच्या पावसात भिजण्यानं तिला पावसाच्या थेंबाचा नाद जाणवेल. समुद्रकिनाऱ्यावर आमच्या भटकण्यानं तिला पायाला गुदगुल्या करणाऱ्या लाटा जाणवतील. हे सारं आम्ही करणार आहोत. नानींच्या शब्दात सांगायचं तर आबांच्या स्वरात पूर्वीचा जोश होता. त्यांच्या डोळ्यात पूर्वीचीच चमक उमटली होती. जुईली गेली नव्हती, ती जिवंत होती आबांच्या मनातून आणि नानींच्या कवितेतून. नानीच्या स्वरात सांगायचं, नानीच्या शब्दात सांगायचं तर समुद्राच्या लाटेनं ती भिजणार असेल तर बुडण्यातही मला आनंद आहे. समुद्राच्या लाटेनं ती भिजणार असेल तर बुडण्यातही मला आनंद आहे. चांदण्यात ती बेधुंद होणार असेल तर अंधारही मला प्रिय आहे. कुरकुरणारे पंखे त्यांच्या सुरातच कुरकुरत होते. लांबणाऱ्या सावल्या ऑफिसच्या भिंतीवर चित्रविचित्र नक्षी काढत होत्या. एरवी रोज हातातल्या पेननं कागदावर बेरजा वजाबाक्या करणारे आज आपल्याच मनात आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रसंगांची, क्षणांची आकडेमोड करत होते. स्वतःच्या दुःखांना कुरवाळत, वाढवत त्यांचं प्रदर्शन मांडणारे नकळतच स्वतःच्या दुःखांचा आणि सुखाचा गुणाकार भागाकार करत होते. आबा जुईलीच्या स्वप्नांना मूर्त रूपात आणणार होते. त्यांचं सांत्वन करावं की त्यांच्या निर्णयाबद्दल मत प्रगट करावं हे न सुचून साहेब विमनस्कपणे आपल्या केबिनमध्ये निघून गेले. त्यांच्या केबिनच्या झुलत्या दरवाजाच्या बिजागरांमधून जुईली जुईली असा आवाज येत असल्याचा साऱ्यांनाच भास झाला. समोरच्या बहव्यावर चिमण्यांनी कलकलाट सुरू केला तसं यंत्रवत दिवस संपत आल्याची खूण बांधत जो तो घरी जायची तयारी करू लागला. आबा मात्र स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणाऱ्या प्रतीक्षेचा काळ संपत आल्या या आनंदातच उठले आणि आपल्याच तंद्रीत मनाशी गुणगुणत आवराआवर करू लागले. त्यांची जुईली भेटणार होती त्यांना लवकरच, झाडांनाडून, कळ्यांमधून, खळाळत्या पाण्यातून आणि संत वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यातून, निसर्गाच्या असंख्य रूपातून. नमस्कार. कथा कशी वाटली सांगायला विसरू नका. धन्यवाद.